कवर थुकासाठी तो म्हणा लोकांचा भांडवळ्या माया नादावर नको पडू. तू किती पैशावाला आहे आणि तू किती करप्टेड आहे. मनोज जरांगेच्या नादी लागू नको म्हणा. अख्खे राख लागन. तुला गवऱ्या सुद्धा नाही खातायचा शेणान थापिलेल्या. मनोज जरांगेच्या नादी लागू नको म्हणा तू. हो, मनोज जरांगे जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तो घर मोठं करणारी अवलाद येतोय म्हणा. तू माया नादी लागू नको. तू कोण आहे तू तुपल्या अवकातीत राह. देवेंद्र फडणवीसचा पायाचा ठेव नाही तर त्याचा भूक आहे. हा, माया नादी नको लागू तू. हा, मी तुला म्हणतो का काही तुला का मी तोंडावर नाव घेतलं का? तू लाड कोण आहे काय मी म्हणलो का? तू किती मोठा श्रीमंत आहे. उलट तुम्ही भूषण होतात आमच्या जातीचे मोठा लोक आहेत म्हणून. पण तुम्ही नीच नालायक नाही घालात. तू आम्ही म्हणलो तुला तू असं का मागू तू त्याच्या पायासाठी हो थुकासाठी हो त्याचा खाजा उची कर रोज मुठभर. आम्हाला काय देणं घेणं नाही ना. आमच्या गरीब मराठ्या ढवळाढवळ करू नको. तुला मागात पडन ते लाड्या का कोण आहे तू. हा, लाडे गुलाबी जमत नाही मायापाशी. हा, असले झिंगूर झांगूर लय येतात लय जातात. हा, तू मला तसल्या मला म्हणजे माझं डोकं गरम करायला नाही. तुपल्या कुटुंबाला नाही. हा, तुपला बाप कुठं असतो तू कुठं असतो तू कुठं असते तुपलं कुटुंब कुठं असतं मी काढत नाही. कारण मला तुमचा आदर आहे मराठ्यांच्या मोठ्या नेत्याचा. पण तू जर रोग झाले कुठं काय झाले मला डीडी झाला कोय बोचा झाला कोणता सांगत होतो नको मला तू. हा, तू माया नादी लागू नको. तुला मी सरळ सांगतो. तू देवेंद्र फडणवीस मोठा होय मंत्री होय आमदार होय तुला शुभेच्छा आहेत आमच्या. हा, तू त्याचा रोज दुःख खाताय तरी शुभेच्छा आहेत आम्हाला तुपल्या. आमच्यामध्ये ढवळढवळ करू नको. आमच्या लेकराचं वाटलं झाले. तुला एवढा राग येतो ना कोण येतो हरामखोर भांडगुळ. तुला एवढा राग येतो ना ज्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेत का त्या कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या पोरांच्या भरत्या असे 400 ते 500 पोर आहेत. त्यांना ठाण्याच्या एसपीनं कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर काढे ओपन मध्ये टाकले. तुला जर मराठ्याचे काही असतं असेल ना तू जर मराठ्यांच्या रक्ताचा असतील ना ते देवेंद्र फडणवीसने का केलं विचार त्याला. माकडा कुठं शेण खातून कुठं बोलतो. त्याने एक आमदारकी दिली म्हणून चाटितो का त्याचा थोका. भंगार सगळ्या दुनियाचं तू. माया पोरायचे वाटोळे झाले तुला काय होतंय. हे पोरगा आलाय आता कुठे ते चल इकडे हे दे प्रमाणपत्र तू चल ये इकडं. लाड्या असं असतं माझ्याकडे डायरेक्ट बाप दाखवून श्राद्ध घाल. असं काम असतं. तू यासारखे थुके चाटीत नाही आम्ही देवेंद्र फडणवीसचे. चल दाखव चल घे इकडं. बघ हे ठाण्याहून आलंय. ए लाड्या गचपाने मराठ्याचं कुकावर खातो मोठा होतो. हे बघ हे पोरग याचं नाव आहे सकाराम रामचंद्र ढोणे. जिंतूरचा ह्यो परभणीचा. ह्यो पोलीस भरती दे बरोबर का. ठाण्याला याचा नंबर लागलाय. याच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे. हे प्रमाणपत्र घेत नाहीत. ते काय म्हणतो तू देवेंद्र फडणवीसचा एसपी 400 पोर आहेत असे मराठ्याचे. ओपन मध्ये जाय नाही तर रिजेक्ट कर तुला जाय घरी. मारतो का 400 पोर. ए देवेंद्र फडणवीसची बाजू उचलणाऱ्या दलिंदर दुनियाचा सगळ्या तू माकडा. मला जातीसाठी जीव तळतोय मा. तो हा देवेंद्र फडणवीस मोठा करायसाठी जीव तळतळायला लागलाय आणि मा जात मोठी करायसाठी जीव तळतळतोय. कशा तळतळत घेतो रे भंगार. आणि सांगायला लागला आम्हाला कोणता रोग झालाय काय झालाय. त्या देवेंद्र फडणवीसचा बघ ना पॅन्ट टी शर्ट काढून त्याला कोणता रोग झालाय. मारतो का मग पोर मराठ्याची. मराठी परवड्याचे नाही तुला. कोण लाडे का गोडे आहे तू कोणचा परवड्याचे नाही तुला. मी स्वाभिमानी म्हणून असं कचाकच बोलतोय. मला जात मोठी करायची झालं त्या पोराचं वाटलं. कशाला दिलं रे एसीबी सुद्धा 10% आरक्षण. देवेंद्र फडणवीस करतो बार बार. ही तळतळे आमची लावते पोरं घे एसीबी शिदून. तुला सगळे बोललेले शब्द मागे घेतो मी. घे ते पोरं 200 का 400 पोरं आहेत ते. त्यांचं कोणबी प्रमाणपत्र आहेत. ईसीबी शितून फॉर्म भरलेले आहेत. ईडब्ल्यूएस मधून भरलेले आहेत. त्यांना डायरेक्ट सांगितलंय हे पोरग साक्षीदार आहे त्याचं नाव सुद्धा घेतलंय मी. त्यांना सांगितलंय ओपन मधून भर रिजेक्ट करतो नाही तर तू. कशाला प्रमाणपत्र दिले तो देवेंद्र फडणवीस सरकारनं आम्हाला. प्रमाणपत्र नसणारा लाभ घेता. भंगार IAS दर्जाचे अधिकारी झालेत. आणि इथं आमच्याकडे ओरिजिनल प्रमाणपत्र असून तुम्ही आमच्या पोरं रिजेक्ट करून घरी पाठवायला लागला. आणि लाड्यान गोड्या कोण येईल तू. तू थुतार तरी बघत का आम्ही कसलं ते. तो ह्या तोंडावर मुत्त म्हणलं तरी एका मराठ्याचं मुतायचं नाही. तो थोबाडच बघत नाहीत आम्ही. ज्याच्याकडे थोबाड बघत नाहीत ते कशाला थुकासाठी तू रे बरंच. तुला लय प्रेम आहे ना देवेंद्र फडणवीस लग्न कर. इथं माझ्या मराठ्याला त्रास देऊ नको उगाच.
हा मी जर चुकलो विनाकारण देवेंद्र फडणवीसला बोललो तर मग बोल. विनाकारण आम्ही त्याला 50 बार सांगितलं तेव्हा राजेंद्र राऊत एक आमदार होता. आमचे ते शत्रू नाहीत, आमचे कामं करा. मुलीला शिक्षण मोफत केलं तुम्ही, कशाला अटी घातल्या त्याच्यात? सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांच्या मुलीला अटी घातल्या, सगळ्या ओबीसींच्या होत्या, SC STच्या सगळ्यांच्या होत्या, त्या दुसरे NT व्हिजेंटीच्या होत्या. काय अटी घालायची गरज होती? मोफत शिक्षण केलं ना, व्हॅलिडिटीचा अट घालायची काय गरज आहे? मोफत शिक्षण केलं ना पुरीला, मग अटच ठेवू नका ना, विना अट करा ना मोफत शिक्षण. अट कशाला? अटी शर्ती कशाला पाहिजे तुम्हाला? लाड्या गाचपाण्याकडून आला तू मराठ्या संघ खेटू नको. हा तुला शहाणपणानं सांगतो, खेटू नको. पैशाचे मस्ती असन, पैसे फेशे पुरत नसतात मराठ्या पुढं. शहाणा होय. देवेंद्र फडणवीस हे चाल सुरू केलं का आता? होय, देवेंद्र फडणवीस बघतेत का? दिसतेत का कोणाला? बघत आहेत कधी? प्रेस जर बघत असले ना, देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही हे मराठ्याचे लोक अंगावर घालू नका आमदार. तुम्हाला जाहीर सांगतो, तुम्ही मराठ्यांचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका. मराठ्याच्यात तुम्ही मराठ्यात मारामारी लावू नका. देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला गोडीत सांगतोय मी, तुम्ही मराठ्यात देवेंद्र फडणवीस साहेब मारामारी लावू नका. हे मराठ्याचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका. तुम्हाला जाहीर सांगतोय मी देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला चौथी वेळ आताच्या आता चौथ्यांदा सांगतोय. आता मराठ्याचे आमदार मंत्री हे मराठ्याच्या अंगावर घालून मराठ्यात मारामाऱ्या लावू नका. मराठे आता मारामाऱ्या करणार नाहीत, तुमच्याकडे निघतेन बरं का. तुम्हाला मी खरं सांगतोय, तुम्ही मराठ्याच्या जीवावर मोठे झालात, मराठ्याच्या आमदाराच्या जीवावर मोठे झालात. तुम्ही मराठ्यात मारामाऱ्या लावू नका. फडणवीस साहेब तुम्ही मजा बघू नका, आमच्या मारामाऱ्या लागलेल्या. मराठी जर खवळले ना गय करणार नाहीत. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.